प्रीतमने मला सांगितलं होतं आईंना एकटा नको जाऊ देऊ, त्यांना थांबव. पण मी येण्याआधीच आई निघून गेले. प्रिया शांत हो. हे बघ मी ओळखतो अहिल्याला. ती जे काही करेल ते पूर्ण विचार करूनच करेल आणि ती कोणालाही काहीही होऊ देणार नाही. हं? हॅलो काय कसं शक्य आहे? काय झालं? काय काय झालंय मोहन काका? वहिनींची गाडी गायब झाली. म्हणजे काय? म्हणजे बाउन्सर घेऊन चालले होते, मधून अचानक गाडी गायब झाली. कळलंच नाही कसं काय ते. काय? वा, म्हणजे आता हरीशला आणि त्याच्या भावाला तसं त्या दोघींनी मारून टाकलं, तसं आपल्या वहिनींना आणि आदित्यला पण मारून टाकणार वाटतं. बोल, शांत हो जरा. दादा चौकशी. बाबा, काय होतं? दादा काय झालं? सावित्र्यांचं पाणी आणा लवकर. हे बघा सगळं नीट होईल, तुम्ही सावरा स्वतःला. ठीक आहे फाईन. हॅलो दादा दादा हो दादा चल आज चल. आईला प्लीज प्लीज आराम कर तू. ये हळू. सावकाश ये. आई प्रिया आई कुठे? प्रीतम, आई गायब झाले. काय? सगळ्या गाड्यांचा थापा एका बाजूला आणि आईंचीच गाडी गायब झाली. आई कुठे आहेत, काय, कोणाला काहीच पत्ता लागत नाहीये. तुला सांगितलं होतं ना आईला जाऊ नको देऊ. हे सगळं त्या दोघींचं कारस्थान आहे. शिवंताने सोडणार नाही 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 प्रीतम, हे बघा ऐका, आपण घाईघाईत काहीच नको करायला. आपण शांतपणे बसून निर्णय घेऊया. पाहिजे तर आपण पोलिसांची मदत घेऊया. आता आधी बाबांना बरं वाटत नाहीये, आपण त्यांच्याकडे बघूया का प्लीज.